राज्यामध्ये पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकते। पावसाचा येलो अलर्ट जारी झालाय। सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे। एका बाजूला पाऊस तर दुसऱ्या बाजूला विदर्भातला बहुतांश जिल्ह्यांचा पारा 40शी पार राहील, अशी माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे। महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची शक्यता दिसून येते आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये सांगली, सोलापूर, सातारा, त्याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। आणि उद्या 23 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। आणि कोकण किनारपट्टीला उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला गेलेला आहे। त्यानंतर 24 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे। आणि हीट वेव्ह जी आहे ती विदर्भामधील काही ठिकाणी आपल्याला काही डिस्ट्रिक्ट्सला दिली गेलेली आहे, कारण तापमान जे आहे ते 40-43 पेक्षा जास्त आहे। त्यानंतर 25 तारखेला व्याप्ती जी आहे वादळी पावसाची थोडी कमी होताना दिसेल। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येच पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यात सुद्धा काही डिस्ट्रिक्ट्समध्येच आहे। आणि जर 26 तारखेचा जर अंदाज बघितला तर तुरळक ठिकाणी फक्त दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, परंतु विदर्भामध्ये आपण बघितलं तर तिकडे तापमान जास्त जाताना दिसतंय आणि तिकडे हीट वेव्ह अलर्ट सुद्धा दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।